तुम्ही शिवसेना का सोडली? हे कमिटमेंट झाले होते. जसं बोलणं झालं होतं, तसं काहीच घडलं नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला. कमिटमेंट जसे की अमरावतीत असं बघितलं आपण की जरी युती तुटली, भाजप बहुमतावर लढत आहे. पण मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. कुठून तरी बाहेरचे लोकं आले, त्यांना 15 दिवसात उमेदवारी गेली. संभाजीनगरातही हेच झालं, जालन्यातही हेच झालं. बऱ्यापैकी मुंबईतही काहीतरी असंच परिस्थिती आहे. तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? भाजपचा निष्ठावान किंवा कुठल्याही पक्षाचा निष्ठावान डावलला जातोय का? 100% म्हणजे याचा अनुभव तर मी स्वतः घेतला आहे. सुलभा खोडके. सुलभा खोडकेपेक्षा संजय खोडके हे राजकारण पाहत आहे. आणि तुम्ही भाजप सोडण्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं? कारण तुम्ही जोपर्यंत पदावर होते किंवा जोपर्यंत सत्तेत होते, त्यानंतर कुठेतरी तुमचं नाव अमरावतीतून थोडंफार बॅकफूटला आलं होतं. त्यानंतर तुम्ही विधानसभेत ॲक्टिव्ह झाले. विधानसभेत तुम्ही इतक्या वर्षांनी ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर देखील चांगलं यश मिळवलं, घराघरात तुमचं नाव पोहोचलं. तरी पण भाजप सोडण्याची वेळ तुमच्यावर का बरं आली होती? अमरावतीचं राजकारण गेल्या 15 दिवसात ज्या माणसाच्या मागे फिरत आहे असे जगदीश गुप्ता आपल्यासोबत आहेत. बडबड या टीममध्ये आपण त्यांचं स्वागत करू. सर नमस्कार. नमस्कार. सर्वात पहिला आणि थेट माझा असा प्रश्न आहे, की तुम्ही शिवसेना का सोडली? शिवसेना मी यासाठी सोडली, की ज्यावेळेस मी प्रवेश घेतला होता शिवसेनेमध्ये, त्यावेळेस माझ्यासोबत काही कमिटमेंट झाले होते. ते कमिटमेंट पूर्ण होत नसल्यामुळे मी शिवसेना सोडून दिली. कमिटमेंट जसे की? सगळे कमिटमेंट सांगायचे नसतात. पण माझ्या कार्यकर्त्यांना ॲडजस्ट करण्याचा विषय होता. किंवा मी प्रवेश घेतला 610 कार्यकर्त्यांची लिस्ट दिली होती. त्यांना पदाधिकारी करा. मग जे काही राजकीय क्षेत्रामध्ये अधिकार राहते, ते मला देण्याचा प्रॉमिस केलं होतं. ते सगळे कमिटमेंट झाले नाही. 610 कार्यकर्त्यांपैकी एकही कार्यकर्त्याला पदाधिकारी केलं नाही. असे कमिटमेंट तुटत गेले आणि म्हणून मी सोडून दिलं. पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की त्यांनी कमिटमेंट पूर्ण केलेलं नाही असं तुम्ही म्हणता. पण तुम्हाला कुठेतरी विदर्भातलं एक महत्त्वाचं पद दिलं गेलं होतं. तर आणि अमरावती महापालिकेच्या निवडणुका देखील शिवसेना आणि भाजप युतीत लढल्या जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र कुठे मिठाचा खडा पडला आणि कुठे सगळं बिनसलं? मला पद दिलं, परंतु मी जे प्रवेश घेतलं माझ्या स्वतःसाठी नव्हे. तर या विधानसभेमध्ये माझ्यासोबत अनेक कार्यकर्ते जुळले, अनेक लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या पण इच्छा होत्या, की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांची भूमिका असावी आणि त्या भूमिकेबद्दल काहीतरी प्लॅटफॉर्म आपल्याला हवं आहेच. म्हणून मी शिवसेनेत प्रवेश घेतला होता. हे प्लॅटफॉर्म सर्व माझे सहकारी कार्यकर्त्यांसोबत मिळालं असतं आणि म्हणून काही अपेक्षा घेऊन मी शिवसेनेत प्रवेश घेतला. माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत प्रवेश घेतला, परंतु जे कमिटमेंट झाले होते, जसं बोलणं झालं होतं, तसं काहीच घडलं नसल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला. पण जागा वाटपाच्या वेळेस आपण असं बघितलं होतं, की 1, 2, 3, 4 अशा बैठका झाल्या होत्या. संजय राठोड देखील वारंवार अमरावतीत आले होते. एकदा तर असं झालं होतं, की तुम्ही अक्षरशः बैठकीतून देखील निघून गेले होते, अशा बातम्या होत्या प्रसारमाध्यमांमध्ये. तर नेमकं बैठकीत असं काय शिजलं होतं किंवा का बरं 4 बैठका घेण्याची वेळ आली होती? असं आहे 2 पक्षाची युती 4, 5, 7 बैठका होत असतात, त्यात काही नवल नाही आहे. याआधीसुद्धा प्रत्येक ठिकाणी अशा बैठका होतात. एका बैठकीमध्ये सर्व काही निर्णय होतात असं नव्हे. अनेक ठिकाणी देवाण-घेवाण, कोणत्या प्रभागात काय वगैरे, वगैरे या बैठकीच्या संख्येपेक्षा माझं सुरुवातीपासनं असं मत होतं, की शिवसेनेने सन्मानपूर्वक जागा घेतली तरच युती करावी असं माझं सुरुवातीपासून मत होतं. सन्मानजनक म्हणजे माझ्या मते मी जे कॅल्क्युलेशन केले होते, 30 ते 35 जागेवर आपण लढण्यामध्ये सक्षम आहोत, ताकदीनं आपण लढू शकतो. तरी 5-10 सीट कमी झाल्या तरी हरकत नाही. 25 तर कमीत कमी घेतल्या पाहिजे. तरच ही सन्मानजनक युती होईल, असं माझं मत होतं. आणि जेव्हा मला असं कळलं, राठोड साहेब आले त्यावेळेस, की 15 किंवा 17 सीटावर युती मान्य झालेली आहे आणि ते मला मान्य नसल्यामुळे मी त्या बैठकीतनं निघून आलो.
महाराष्ट्राच्या लेव्हलवर जर पाहतो म्हटलं तर कुठेतरी असं मध्यंतरी बातमी होती, की अमित शहांनी स्पष्ट सांगितलं होतं राज्याच्या नेतृत्वाला, की शिवसेनेसोबत प्रत्येक महापालिकेत युती करा. भाजपने तशी तयारी केली, तशा बैठका झाल्या. पण वेळेवर असं चित्र झालं, की ठाणे आणि मुंबई सोडलं किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर बोटावर मोजण्याइतक्या महापालिका सोडला, तर भाजपने वेळेवर शिंदेंना किंवा शिंदे सेनेला बोट धरून शेवटपर्यंत नेलं आणि वेळेवर बोट सोडलं असं कुठेतरी चित्र महाराष्ट्रात दिसते. तुम्ही कसं बघता याकडे? अमित शहांचं काय आदेश होता भाजपवाल्यांना त्याची माहिती मला नाही. परंतु हे नक्की झालं आहे. अमरावतीबद्दल तर मी 100% सांगू शकतो. जसं तुम्ही सांगितलं, की मी बैठकीतनं निघून गेलो. ऐन वेळेवर रात्री मी निघून गेल्यानंतर 12:30-1 वाजता ते 15 की 17 सीट ज्या काही मान्य झाल्या होत्या, मला असं सांगण्यात आलं, की त्यातही भाजपवाल्यांनी सीट्स कमी केल्या आणि म्हणून संजय भाऊ राठोड यांनी ती युती तोडली. 12-12:30ला त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, की भाजपवाल्यांनी आपल्याला जे कमिटमेंट केलं होतं, त्याहीपेक्षा कमी सीट ते देणार असल्यामुळे आपण युती तुटली. शेवटल्या ज्या काही बैठका होत्या, त्या बैठकीमध्ये नव्हतं. म्हणून बैठकीत काय घडत होतं नेमकं मला माहीत नव्हतं. शेवटच्या बैठकांमध्ये तुम्ही नव्हतात, की तुम्हाला विश्वासात नाही घेतलं गेलं? मी नव्हतो. विश्वासात घेण्यात आलं नाही, टाळलं, नाही टाळलं, याचं उत्तर ज्यांनी मला घेतलं नाही सोबत तेच देऊ शकतात. त्यामागची कारणं काय आहे त्याचं उत्तर जे बैठकीत गेले, त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. पण तुमच्या दृष्टिकोनातून जर बघतो म्हटलं तर अमरावती जिल्ह्यातील युती तुटण्यामागे तुमच्याच पक्षाच्या नेत्यांवर रोष आहे, की तुम्ही भाजपकडे त्याचं खापर फोडता? नाही, नाही, मी कोणावरही खापर फोडत नाही. राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष आपला घोडा समोर नेण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आणि कोणत्याही पक्षांनी आपला घोडा पुढे नेला, तर त्यात दोष कोणाचाच नाही. त्यामुळे कोणावर दोष देण्याचं कारण नाही. राजकारणामध्ये सरस राहण्याचं, सरस होण्याचं, समोर जाण्याचं हे प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत असते आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगानं ह्या सगळ्या सगळ्या घडामोडी होत गेल्या. पण जगदीशजी आपण असं बघतो, की आता युती तुटली. युतीच्या भरवशावर काही असे कार्यकर्ते होते, की तुम्हाला जसा शिंदेंनी शब्द दिला, तसा तुम्ही देखील काही कार्यकर्त्यांना शब्द दिला होता, की यंदा महानगरपालिकेची उमेदवारी किंवा पक्षात कुठेतरी एखादं महत्त्वाचं स्थान. तर तुम्हाला नाही वाटत का, की त्यांचं देखील म्हणजे यामध्ये नुकसान झालं? नुकसान, नफा जे काय आहे, लोकशाहीमध्ये लोकं ठरवत असतात. लोकं ज्याच्या पाठीशी उभे राहतील, तो फायद्यात आणि किती बळा मोठा नेता आला आणि लोकं पाठीशी राहिले नाही, तर तो घाटा. त्यामुळे नफा-घाटा याचा निकाल जो आहे, तो मतदानानंतर येत असते. माझ्यासोबतचे जे लोक आहेत, त्यांना मी शब्द दिले होते का वगैरे, वगैरे याही पेक्षा मी 1992 पासनं म्हणजे 92 मध्ये पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली. तर 92, 97, 2002 आणि 2007 या 4 महानगरपालिका निवडणुकीमध्ये मी एकट्यानं भाजप म्हणून आणि एक गठबंधन म्हणून मी ह्या सगळ्या महानगरपालिका निवडणूक लढलो होतो. माझ्यासोबतची जी टीम होती ती अतिशय चांगली आहे. ती टीम पुन्हा सक्रिय झाली होती आणि आम्ही गेली 1 महिन्यापासनं 15 दिवसापासनं पक्षाच्या नेत्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून मोठी तयारी केली होती. परंतु ते शब्द पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. राजकारणामध्ये शब्द जर कोणी पाळत नसेल, तर मला ते बिलकुल आवडत नाही. राजकारणात काय कोणत्याही क्षेत्रामध्ये शब्द हा पाळलाच गेला पाहिजे. शेवटी माणूस शब्दाची जर किंमत करत नसेल, तर ते योग्य नाही. आणि आम्ही तर रामभक्त आहोत. हं. रामाची परंपरा आहे, रघुकुल सदा रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये. आमच्यावर हे संस्कार राहिलेले आहे. म्हणून शब्द मोडला की आम्हाला खूप जीवावर येते. हं. कुठेतरी अशी पण एक चर्चा होती, की तुमच्या मागे कुठेतरी मोठं बळ आहे अमरावतीत आणि शिवसेनेच्या पारड्यात जर समजा युती गेली किंवा तुमच्या नेतृत्वात जर समजा शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणुका लढवल्या, तर शिवसेनेला अमरावती जिल्ह्यात किंवा अमरावती महापालिकेत खूप मोठं यश मिळेल. म्हणून कदाचित भाजपवाल्यांचीच इच्छा नव्हती, की ही युती व्हावी. किती सत्य आहे यात? आता भाजपवाल्यांच्या मनात काय होतं,
मी काही मनकवळा आहे असं नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू होतं याची माहिती मला नाही. आणि मी जसं म्हटलं की ठीक आहे, प्रत्येकाच्या राजकीय क्षेत्रातल्या माणसाजवळ काही ना काही कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा पाठबळ राहते. परंतु अंतिम निकाल जो आहे किंवा अंतिम निर्णय जो आहे लोकांच्या मताच्या माध्यमातून होत असते. आणि म्हणून राजकारणामध्ये जोपर्यंत लोकांचं मत समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही बलिष्ठ की कमजोर याचा निर्णय सांगणारा माझ्या मते अभ्यासपूर्ण सांगत नाही. लोकांच्या मनात काय आहे हे अनेक वेळा पळत नाही आणि अनपेक्षित निकाल लागत असतात. अमरावती मतदारसंघातले लोक, जे माझा अनुभव आहे, अतिशय सुज्ञ आहे. एक निश्चित आहे, मी तयारी चांगली केली होती. अमरावतीची महानगरची जी दुर्दशा आहे, अमरावती महानगरपालिकेची दशा चांगली कशी व्हावी. 92मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यावेळेस पहिल्यांदा नारा मी दिला होता, सुंदर अमरावती, स्वच्छ अमरावती. बरोबर. परंतु अमरावतीकरांनी त्याही वेळेस पूर्ण बहुमत दिलं नाही, सत्तेत नव्हतं. नंतरही जे काही कारणं असतील त्या कारणामार्गे जात नाही. परंतु अमरावतीला एक वेगळं चित्र, अमरावतीचा वेगळं चित्र निर्माण करण्याचं निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये माझं स्वप्न होतं. तर तो स्वप्नच राहिलं असं मी म्हणणार नाही. वेळ पुन्हा येईल आणि तो पुन्हा स्वप्न साकार करण्यामध्ये मी यशस्वी होईल असा माझा विश्वास आहे. थोडंसं मागे जा तुम्ही. तुम्ही आता शिवसेना सोडली, तर तुमचं शिंदेंशी काही बोलणं झालं होतं का? तुम्ही जेव्हा भाजप सोडली, तेव्हा तुमचं फडणवीसांशी काही बोलणं झालं होतं का? नाही, भाजप, फडणवीसशी बोलण्याचा विषयच नाही. मी विधानसभेमध्ये उभं राहिलो. निवडणुकीमध्ये मला जवळपास 34-35 हजार मतं मिळाली आणि मला भारतीय जनता पक्षातनं निष्कासित करण्यात आलं होतं, निष्कासित करण्यात आलं होतं. या पक्षांनी मला पक्षाच्या बाहेर काढलं. त्या पक्षाच्या नेत्यांशी बोलण्याचं काही कारणच नाही. त्यामुळे शिंदे सेनेमध्ये जाण्याच्या आधी कोणाशी काही बोलणं झालं नव्हतं. आणि शिंदे सेनेमध्ये जायच्या आधी ज्यांनी मध्यस्थी केली होती तो नॉन पॉलिटिकल माणूस होता. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्यासोबत असं, 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 असं ही जबाबदारी येईल, असं होईल, तसं होईल. पण ते शब्द पूर्ण पाळण्यात आले. ते तुमच्या माध्यमातनं पदाधिकारी नियुक्त होतील वगैरे, वगैरे जे काही राजकीय कमिटमेंट असतात, ते पूर्ण झाले नाही. अमरावतीत असं बघितलं आपण, की जरी युती तुटली, भाजप बहुमतावर लढत आहे. पण मूळ भाजपच्या लोकांना उमेदवारी मिळाली नाही. कुठून तरी बाहेरचे लोकं आले, त्यांना 15 दिवसात उमेदवारी गेली. संभाजीनगरातही हेच झालं, जालन्यातही हेच झालं. बऱ्यापैकी मुंबईतही काहीतरी असंच परिस्थिती आहे. तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? भाजपचा निष्ठावान किंवा कुठल्याही पक्षाचा निष्ठावान डावलला जातोय का? 100% म्हणजे याचा अनुभव तर मी स्वतः घेतलाय. अनेक वेळा चालतीच्या काळामध्ये अनेक लोक पक्षात येतात आणि जिथे दिसलं की आता आपला भला नाही तर पळून जातात. अमरावतीत तसं घडलेलं आहे. आम्ही सांगत होतो, असं करू नका. कोणत्याही पक्षाने बाहेरच्या लोकांना पक्षप्रवेश दिलाच पाहिजे, याचा याचा विरोध मी करत नाही. पण प्रवेश देत असताना आपल्या पक्षाची परिस्थिती पाहून, जर आपल्याच पक्षामध्ये जो जुना कार्यकर्ता आहे तो सक्षम होत असेल, त्याच्या मागे पाठबळ असेल लोकांचं, तर प्राधान्य त्याला दिलं पाहिजे. आता भारतीय जनता पक्ष म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष आहे. अतिथी देवो भव, जो आला अतिथी त्याला देव म्हणून पूजणं सुरू केलं आहे. त्यामुळे कदाचित अनेक कार्यकर्ते नाराज दुखावले असतील. एक महाराष्ट्राच्या राजकारणात कायम असं चित्र असतं, की रवी राणा हे मुख्यमंत्री फडणवीसांचे अतिशय निकटवर्ती आहे, चांगले मित्र आहे असं म्हटलं जातं. नवनीत राणा देखील भाजपमध्ये चांगले ॲक्टिव्ह आहे. अमरावतीचा विचार करायचं म्हटलं तर युवा स्वाभिमान पार्टी कुठेतरी भाजपसोबत युती करेल असं चित्र होतं. स्पष्ट असं आहे, की ते भाजपसोबत युतीत आहे. पण त्यांनी 40 पेक्षा जास्त उमेदवार दिले आहे अमरावतीत. याच्यामागचं काय तुम्हाला समीकरण वाटते? याचा मला म्हणजे त्यांच्या युतीबद्दल त्यांच्या नेत्यांमध्ये आपसात काय ट्युनिंग आहे मला माहीत नाही. पण वरकरणी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला स्पष्ट असं दिसत आहे, की भारतीय जनता पक्षाने जेवढे हवे आहेत तेवढ्या सीट्स कदाचित राणाला दिले नसतील. म्हणून त्यांनी स्वतःच्या सीट्स उमेदवार उभे केले असावेत. पण ते घोषित करतात, की आम्ही युतीत आहेत म्हणून.
त्यांच्याबद्दलचं उत्तर मी देऊ शकत नाही. मोठे राजकारणी आहे ते. ते कोणत्या दिशेनं आणि कोणत्या प्रकारे ते स्टेटमेंट देतात याचा अभ्यास अजिबात मला नाही. त्यामुळे ते कोणत्या पद्धतीनं का असे स्टेटमेंट देत आहे, याची माहिती मला अजिबात नाही. आणि तुम्ही भाजप सोडण्याच्या मागचं नेमकं काय कारण होतं? कारण तुम्ही जोपर्यंत पदावर होते किंवा जोपर्यंत सत्तेत होते, त्यानंतर कुठेतरी तुमचं नाव अमरावतीतून थोडंफार बॅकफूटला आलं होतं. त्यानंतर तुम्ही विधानसभेत ॲक्टिव्ह झाले. विधानसभेत तुम्ही इतक्या वर्षांनी ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर देखील चांगलं यश मिळवलं. घराघरात तुमचं नाव पोहोचलं. तरी पण भाजप सोडण्याची वेळ तुमच्यावर का बरं आली होती? हे मी भाजप मग कधीच सोडलं नाही. मला काढलं. मी पुन्हा सांगत आहे. मी भाजपाला कधीच सोडलेलं नाही. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून 14 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं वाटलं, की याला थोडं विश्रांती द्यावी. तर मी 14 वर्ष घरीच होतो. लोकांच्या संपर्कात होतो, परंतु घरीच होतो. साधारण भारतीय जनता पक्षामध्ये जुना जो कार्यकर्ता असेल, जाणता कार्यकर्ता असेल, त्याच्यामध्ये शिस्त राहते. आणि ती शिस्त अशीच होती, की जो पक्षाचा आदेश राहील ते मान्य करावं. 14 वर्षापर्यंत पक्षाने आदेश दिला नाही, की तुम्हाला काही पद आहे, जबाबदारी आहे किंवा तुम्हाला या प्रकारचं पक्षामध्ये तुमची भूमिका ही वटवायची आहे. आणि म्हणून मी 14 वर्ष गप्प बसलो. परंतु या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नुकसान दिसत होतं मला. कारण अमरावती हा विभागीय कार्यालय आहे. म्हणजे विभागीय शहर आहे. बरोबर. जिल्हा आहे. हं. आणि या विभागीय ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी नसला तर पक्षाच्या संघटनेमध्ये नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. बरोबर. त्याचं चित्र कदाचित भविष्यात दिसेल आपल्याला. हं. ज्या पक्षाचा अमरावतीमध्ये अजिबात म्हणजे अस्तित्व कमी प्रमाणात होतं, त्या पक्षासोबत युती करणं आणि भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता त्या निवडणुकीमध्ये न उतरवणं, माझ्या मते ती राजकीय चूक होती. आणि म्हणून मी पक्षाच्या हितासाठी कदाचित लोक याच्यामध्ये काही मीन काढतील, परंतु मी पक्षाच्या हितासाठी या विधानसभेमध्ये उभं राहिलो. भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व आहे हे लोकांना दाखवण्यासाठी. नाहीतर भारतीय जनता पक्षाचा कॅन्डिडेटच नाही. आता महानगरपालिकेमध्ये दोन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आमदार होऊन कोणीच नाही आहे. आणि ती आमदारकी किंवा लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचा आहे हे दाखवण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि मी प्रचारामध्येच सांगत होतो, की मी भारतीय जनता पक्षाचा अनधिकृत उमेदवार आहे. तोपर्यंत मी भाजपाला सोडलं नव्हतं. परंतु एक पद्धत राहते राजकीय पक्षाची. त्या निवडणुकीच्या दरम्यान मला पक्षातनं निष्कासित करण्यात आलं आणि मला पक्षांनी बाहेर काढलं. तुम्ही जसं म्हणताय, की 14 ते 16 वर्ष जवळपास तुम्ही भाजपमध्ये शांत होते. पक्ष नेतृत्वाने तुम्हाला कुठलीही जबाबदारी दिली नाही. तुम्ही कधी पक्षाकडे विचारणा नाही केली, की याच्या मागचं काय कारण आहे? किंवा तुम्ही अमरावतीसारख्या एका विभागीय शहराचं पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे. राज्यमंत्री राहिलेले आहे. परिषदेवर सुद्धा आमदार राहिलेले आहेत, जे की कुठेतरी उच्च सदन समजलं जातं. तरी तुम्ही पक्षाकडे कधी विचारणा नाही केली, की काय कुठे डाळ शिजते? नाही, असं आहे, माझं स्पष्ट मत त्या काळात असं होतं, की जे प्रदेशाचं नेतृत्व आहे, हं. तो निश्चितपणानं माझ्यापेक्षा जास्त विचारवंत आहे. त्याची विचार करण्याची क्षमता माझ्यापेक्षा जास्त आहे. आणि कदाचित मला जिथे काही कळत नसेल, त्यापेक्षा त्यांना जास्त कळत असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला असावं. म्हणून मी गप्प बसलो. आणि माझी सवय नाही मागण्याची. त्यामुळे मी मागण्यासाठी कुठंच जात नाही. शिवसेनेत तुम्ही बऱ्यापैकी ॲडजस्ट झाले होते का? जेमतेम सुरुवात झाली होती आणि बाहेर निघालो. पण जुने जे काही कार्यकर्ते होते, त्यांचं पाठबळ तुम्हाला मिळालं? अपेक्षित पाठबळ? खरं सांगायचं तर शिवसेनेची जी कार्यकर्त्यांची फळी आहे, स्पष्ट सांगायचं तर तिथे 4 कार्यकर्ते आणि 8 गट होते. त्यामुळे सुद्धा मला थोडं वेगळेपण वाटत होतं. एवढ्या गटबाजीच्या राजकारणामध्ये मला कधीच जमलं नाही. मग युती तुटण्याला कुठल्या गटाचा फटका बसला? म्हणजे
युती तुटली भाजपसोबत. याच्यामागे शिवसेनेतल्या कुठल्या गटामुळे नाही. फटका बसला? युती भारतीय जनता पार्टीतर्फे तुटली असावी असं माझं मत आहे. कारण अ, मोठा पक्ष म्हणून देणारे ते होते हं. आणि शिवसेना लहान पक्ष म्हणून घेणारं हे होतं. जेव्हा आपसात आम्ही बोलत होतो तर संजय राठोड म्हणायचे, "अरे, भारतीय जनता पक्ष आज खूप वरती आहे. हं. ते जसं ॲडजस्ट करतील तसं आपण ॲडजस्ट झालं पाहिजे." आणि तिथेच मी म्हणत होतो, "नाही, सन्मान देणं." हं. त्यामुळे आंतरिक गडबाजीचा विषयच नव्हता शिवसेनेत. भारतीय जनता पक्षानेच कमी सीट्स दिल्या. पहिले जे शब्द दिलं त्याला पुन्हा फिरवलं. म्हणून कदाचित युती तुटली असावी असं माझं. पण युती तुटल्याच्या नंतर समजा शिवसेना स्वबळावर लढते. तर तुम्हाला कुठेतरी रान मोकळं होतं, की कुठल्याही प्रभागातून तुम्ही उमेदवार देऊ शकले असते. मग कुठलं असं कारण झालं, की मी म्हणतोय ना, की जे कमिटमेंट पूर्ण होत नव्हते म्हणून मी बाहेर आता सगळं काही सांगणं योग्य नसते. कधी-कधी राजकारणामध्ये काही पथ्य पाळले पाहिजे. स्वतःची रेष मोठी केली पाहिजे, दुसऱ्यांना दोषारोपण केलं नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पुढची भूमिका काय आता? पुढची भूमिका एकच आहे, की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या लोकांनी, ज्या माझ्यासोबतचे सहकारी आहेत, ज्यांनी मला विधानसभेमध्ये प्रचंड मेहनत घेतली. कोणतीही अपेक्षा न ठेवता आजच्या राजकारणामध्ये अर्थकारण खूप सुरू आहे. 100% अर्थकारणची अपेक्षासुद्धा न ठेवता मला ज्या लोकांनी निस्वार्थ भावनेने मदत केली, त्यांचा कर्ज थोड्याफार प्रमाणामध्ये चुकवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याला लोकांनी प्रतिसाद दिलं तर ठीक आहे. नाहीतर राम दिया है, जय श्रीराम. तुम्हाला काय वाटतं आता यंदाच्या अमरावती महापालिकेत कुठल्या पक्षाचा वरचष्मा असेल? आताची सध्याची परिस्थिती पाहता. सध्या असं आहे, भारतीय जनता पक्षामध्ये जरा असंतोष जास्त दिसत आहे कार्यकर्त्यांमध्ये. असंतोष म्हणजे दर निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी राहते आणि विशेषत्वानं ज्या पक्षाचे दिवस चांगले असतात, त्या पक्षाकडे गर्दी जास्तच असते आणि हा असंतोष नेहमी राहते. तर निवडणुकीमध्ये राहते, प्रमाण कमी जास्त होत असते. याचा परिणाम लोकांपर्यंत काय होते, त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. मोदीजींचं नाव आहे. हं. मोदीजी, शहा, यूपीचे योगी आदित्यनाथ. यांच्या नावावरचं अट्रॅक्शन भाजपाकडे आहे. लोकांमध्ये त्यांची प्रतिमा उच्च आहे. या निवडणुकीमध्ये जे काही घडत आहे भारतीय जनता पक्षामध्ये, जे सार्वजनिकरित्या घडत आहे, असा इतिहासात कधीच घडलं नव्हतं. याचे दुष्परिणाम मतदात्यांवर काय होईल, हे काळ ठरवेल. याचा जर दुष्परिणाम झाला तर भारतीय जनता पक्षाला त्याचा त्रास भोगावा लागेल आणि जर नेत्यांच्या छवीकडे पाहून लोकांनी मतदान केलं तर त्याचा काहीच परिणाम होईल असं मला वाटत नाही. काय म्हणजे तुम्हाला असं तुलनात्मक वाटतं, की तुमच्या नेतृत्वात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जात होत्या, तेव्हा कसं वातावरण होतं आणि आज तुमच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जात नाहीये किंवा तुम्ही त्याचा कुठेतरी भाग होते, पण आता बाजूला सारला गेले? किती फरक जाणवतो तुम्हाला? किती चांगल्या गोष्टी अपडेट झाल्या किंवा वाईट गोष्टी झाल्या? मी जसं म्हटलं की मी आमदार होतो, मंत्री होत असताना आम्ही निवडणुका लढवल्या. त्यावेळेस सुद्धा असंतोष राहत होतं. मी म्हणतो ना, की स्वर्गीय प्रमोद महाजन आम्हाला नेहमी सांगायचे, की राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आपण न्याय देऊ शकत नाही. पण कमीत कमी लोकांवर अन्याय झाला पाहिजे. म्हणजे न्याय सगळ्यांना मिळत नाही, परंतु अन्याय कमीत कमी कार्यकर्त्यांवर झालं पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. तर त्या काळातही अनेक लोक इच्छुक असायचे. तिकीट एकलाच उमेदवारी एकालाच मिळत होती. पण या प्रकारचा माहोल, या प्रकारचं वातावरण त्या काळात आम्हाला पाहायला भेटलं नाही. जे वातावरण यावेळेस पाहायला भेटत आहे, त्याचा निश्चितच थोडंफार मनात वेदना आहेच. शेवटचा प्रश्न, मी अमरावतीतल्या काही नेत्यांचं नाव घेतो. त्यांच्यातली चांगली गोष्ट फक्त तुम्ही एक सांगायची आहे. पहिलं नाव बच्चू कडू. चांगला कार्यकर्ता, पब्लिकला घेऊन जाणारा
आणि कार्यकर्त्यांना सांभाळणारा. रवी राणा. रवी राणाही चांगला लोकांमध्ये राहणारा, सामान्य माणसाला जुळवून ठेवणारा रवी राणा. नवनीत राणा. राणा दाम्पत्यामध्ये हे गुण आहे. सुलभा खोडके. सुलभा खोडकेपेक्षा संजय खोडके हे राजकारण पाहत आहे आणि त्यांच्याबद्दल सांगायचं तर सत्तेमध्ये असताना पटकन लवकर तापणारा, म्हणजे ज्याला म्हणून लवकर गरम होणारा नेता मी पाहिलेला आहे. यशोमती ठाकूर. यशोमती ठाकूर एक नंबरची राजकीय म्हणजे मॅच्युअर्ड राजकारणी आहे. परंतु सत्ता आल्याबरोबर त्यांच्याही डोक्यात गरमी लवकर येते. बळवंत वानखेडे. साधा माणूस आहे, पक्षाचा कार्यकर्ता आहे. यशोमती ताईंचा चांगला पाठिंबा आहे आणि शांत स्वभावाचा चांगला राजकारणी माणूस आहे. शेवटचं नाव भाजपचे महाराष्ट्राचे बॉस देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसचं आकलन ज्या कोणाला होईल, तो व्यक्ती खरोखर राजकीय क्षेत्रातला जाणता राजा राहील असं माझं मत आहे. त्याचं आकलन करणं कठीण, फारच कठीण आहे. धन्यवाद. तर हे होते जगदीश गुप्ता. येत्या काळात त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय असेल, त्यांचा राजकीय निर्णय काय असेल, हे अमरावतीकरांसाठी, महाराष्ट्राच्या राजकारणात पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता असेल. तोपर्यंत बडबडसोबत जुळून राहा. धन्यवाद.